सजल नयन नितधार बरसती भावगंध प्याचळी मिसळती भावगंध प्याचळी मिसळती सजल नयन नितधार बरसती सजल नयन नितधार बरसती अबोल झाले वीणेचे स्वर अबोल झाले गीता मधले काव्य विसरले गीता मधले काव्य विसरले समस्त देवताई भयभीत होण्याचं कर्तव्य करताय. देव दानव मानव प्रत्येक ज्याच्या नावानं आज भीती निर्माण केली आहे तोच म्हणजे पाप वाढवणारा पाप पुरुष. या विश्वाच्या विधात्यानं या विश्वाची निर्मिती केली. विश्वाचा समतोल राखावा जावा याकरिता प्रत्येक देवदेवता निर्माण करण्यात आले. प्रत्येक देवतांच्या माती याकरिता जबाबदारी पार पाडण्याचं कर्तव्य करण्याकरता 33 कोटी देवतांचा अधिपती अमरेश या अमरेशांच्या हाती सारी सूत्र देण्याचं कर्तव्य रजतम सत्व म्हणजे ब्रह्मा विष्णू महेशाने केलं. या विश्वास घडामोड घडावी म्हणून नेत्रांचा पात्र हंतरा हलत्या अवकाशात ज्या सहस्र फेऱ्या पूर्ण व्हायला हव्या त्या सहस्र फेऱ्या पूर्ण करण्याकरिता 33 कोटी देवतांचा अधिपती देवेंद्र साऱ्या देवतांना राबवण्याचे कर्तव्य करतोय. ज्या क्षणी या विश्वाची निर्मिती होतात विश्वास सुरळीत चालू लागला पण काही घडामोडी होईना. या घडामोडी घडवण्याकरिता या पाप पुरुषाची निर्मिती झाली. जेवढं पाप घडेल त्याच वेळी पुण्य घडेल आणि पुण्याचा संचार हा पाप नष्ट करतो आणि पापाचा अस्तित्व पुण्य नष्ट करतो. 4 चौकटी 4 युगांची निर्मिती झाली. कृतयुग
त्रेतायुग आणि द्वापारयुग आणि कलियुग ज्या क्षणी विश्व निर्माण झालं त्या क्षणी या युगाची चौकटी बांधण्यात आली. कृतयुगाला प्रारंभ झाला. कृतयुगाच्या ठिकाणी 4 पटीनं पुण्य भोगवलं गेलं. कृतयुगाच्या ठिकाणी पापाचा लवलेशही नाही. त्रेतायुगाला सुरुवात झाली. त्रेतायुगाच्या ठिकाणी 1 पटीनं पाप आणि 3 पटीनं पुण्य राहिलं. द्वापारयुगाला सुरुवात झाली. द्वापारयुगाला सुरुवात होतात 3 पटीनं पाप वाढलं. 1 पटीनं पुण्य राहिलं. कलियुगाला प्रारंभ झाला. ज्या युगाची मी मार्ग प्रतीक्षा करत होतो त्या युग म्हणजे कलियुग. या कलियुगाची माती तशी आहे. ज्या क्षणी ज्या कल्पविकल्पा देवताची निर्मिती झाली ते म्हणजे कलिदेव. ज्या क्षणी कलेची निर्मिती होतात एका हातात त्याला आपली जीवा धरली, दुसऱ्या हाताला आपला शिलादंड धरला. विश्वाच्या कळी आज तुझ्या हाताला काळीबोट तेवढं झालेलं आहे. कोण कुणाचं अस्तित्व मिटवतोय वेळात ठरवणार. मग स्वतःच्या स्वार्थापोटी जर मृत्यूलोकाच्या ठिकाणी जर ज्या माणसात हैदर निर्माण करत असतील तर तुला शासन करण्यासाठी हा पुण्य पुण्य स्वागतासाठी उठूनच तिथेच साऱ्यांना खंडताने राजकर्ता राजगडीवर विराजमान होते. त्याच्या रोमचित्रापासून अंतर्कोटी ब्रह्मांडाची निर्मिती झाली आणि सकल विश्वाच्या पूर्वी सामावली. अशा या शून्यातून विश्वाची निर्मिती करणाऱ्या जगचिंत्या परमेश्वरा तुला
ते चंदना